25 वर्ष रुग्णसेवेची, 25 वर्ष समाजसेवेची. प्रत्येक प्रवास हा बऱ्याचशा अनुभवांनी युक्त असतो. मग त्यात काही अडचणी, संकट असतात, त्यासोबतच काही आनंदाचे आणि समाधानाचे क्षण सुद्धा असतात. व हे सांगण्याचे कारण म्हणजे आम्ही म्हणजेच जोशी हॉस्पिटलने पूर्ण केलेला 25 वर्षांचा प्रवास. या प्रवासात आलेले सर्व अनुभव आम्हाला समृद्ध करीत गेला व या प्रवासात तुमच्यासारखी माणसं आम्हाला भेटलीत, ज्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे भाग्य आम्हाला लाभले. जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड उभारण्याची, या रोपट्याच्या संगोपनाची आणि या वटवृक्षाला आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली आणि ती तशीच पुढे देखील घेऊन जात आहेत, ती व्यक्ती म्हणजे जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा श्री प्रसाद विजयकुमार जोशी. श्री प्रसाद विजयकुमार जोशी यांचे 7वी पर्यंतचे शिक्षण फलटण येथे, 10वी पर्यंतचे शिक्षण पुणे येथे आणि 11वी 12वीचे शिक्षण पुन्हा फलटण येथे घेऊन वैद्यकीय शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून पुण्यातील BJ मेडिकल येथे MBBS, MS आणि DNB पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 2 वर्ष डॉक्टर पराग शंकर भिडे यांचे मार्गदर्शन मिळवले. वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यानं अगदी सहजपणे मोठ्या शहरात वैद्यकीय सेवा पुरवू शकत असताना देखील डॉक्टर प्रसाद जोशी यांनी आपल्याच जन्मभूमीत म्हणजेच फलटणमध्ये 2000 साली वैद्यकीय सेवेचा श्री गणेशा केला. 2000 साली फलटण हे नक्कीच तितकेसे विकसित नव्हते, मात्र तरीही हा निर्णय किती योग्य आणि लोकांसाठी कल्याणकारी होता हे 2000 ते 2025 या प्रत्येक वर्षानं प्रगतीच्या व रुग्णसेवेच्या रूपानं आजही दिसून येत आहे. की इथं आलं म्हणजे घरात आल्यासारखं वाटतं. मग इथं कुठलंही हॉस्पिटलचं वातावरण असं वाटत नाही कुठल्या तऱ्हेनं. अशा तऱ्हेनं रिकव्हरी पण अतिशय उत्तम आहे, सर्व्हिस पण अतिशय चांगली आहे. 2000 हे साल होते डॉक्टरांच्या व्यावसायिक डॉक्टरकीच्या पहिल्या पावलाचे, जिथे डॉक्टर प्रसाद जोशी या निष्कर्षाप्रत आलो की त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि डॉक्टरकीचा वापर जिथे ते लहानाचे मोठे झाले त्या मातीतील माणसांसाठी करायचा आहे, जसे डॉक्टरांच्या वडिलांनी म्हणजेच श्री विजयकुमार जोशींनी केले व तिथून हा प्रवास सुरू झाला. इथे अगदी 5 बेड्स पासूनचा सुरू झालेला हा प्रवास 2 वर्ष असाच सुरू होता. सुरुवातीच्या या प्रवासात डॉक्टर रामचंद्र उपळेकर यांचे मार्गदर्शन व शिकवण दोन्ही लाभले, ज्याचा फायदा आजही होत आहे. सरांच्या मल्टीटास्किंग सर्व्हिसवर असलेल्या भरामुळे पेशंट फर्स्ट ही संकल्पना आमच्या सगळ्यात रुजली आहे. डॉक्टरांच्या विजनमुळे आणि हॉस्पिटलच्या चांगल्या सर्व्हिसमुळे 2019 रोजी भारतातील पहिलं ग्रामीण भागातील NABH हे जोशी हॉस्पिटलला मानांकन मिळालेलं आहे. 2 वर्ष वैद्यकीय सेवेच्या अनुभवानंतर डॉक्टरांनी कदम कॉलनी येथे भाडे तत्वावरील वास्तूत हॉस्पिटल सुरू झाले व इथे 10 रुग्णांची सोय म्हणजेच 10 बेड्सचे हॉस्पिटल सुरू झाले. 2003 हे वर्ष जोशी हॉस्पिटलच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचे वर्ष ठरले, कारण याच वर्षी डॉक्टर प्रसाद जोशी यांनी स्वतःच्या हक्काच्या वास्तूमध्ये हॉस्पिटल सुरू केले, जिथे 20 बेड्सची क्षमता होती आणि तिथूनच जोशी हॉस्पिटल संबंधित भविष्यातील सर्व घडामोडी घडत गेल्या. 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे एक खुबा खराब झालेला, म्हणजे ज्याला आपण AVN म्हणतो, अवॅस्क्युलर निक्रोसिस. म्हणजे त्याच्याकडे बघून कुणालाही असं वाटलं नसतं की हा माणूस चालू शकेल, पण जोशी हॉस्पिटलला त्याचं दोन्ही खुब्यांचं ऑपरेशन झालं आणि तो अतिशय व्यवस्थित चालतो आहे. त्याला एक पुनर्जीवन मिळाल्यासारखं आहे. काफ़ी कुछ सर से मैंने सीखा है और पेशेंट के लिए जो सर का जो एक जोश रहता है कि पेशेंट कैसे अच्छा हो, तो इम्प्लांट के बारे में भी सर कभी कुछ देखते नहीं है कि पेशेंट को अच्छा से अच्छा इम्प्लांट कौन सा लगाया जाए और पेशेंट कैसे बरा हो. 2007 हॉस्पिटलला एक नवीन मजला चढला, जो हॉस्पिटलच्या शाश्वत प्रगतीचा दर्शक होता व याच मजल्याला अतिदक्षता विभाग म्हणजेच ICU बनवण्यात आले, जिथे आजही अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण सामान्य अवस्थेत येतात व व्याधीमुक्त आयुष्याला नव्यानं सुरुवात करतात. 2009 हा काळ ज्या वेगानं प्रगती करत होता त्यापेक्षा गतिशील वेगानं
डॉक्टर प्रसाद जोशी हे प्रगती करीत होते, ज्याच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक अद्ययावत व जलद झाली. आणि याचसाठी फलटण मधील पहिली MRI मशीन डॉक्टरांनी 2009 साली हॉस्पिटलमध्ये दाखल केली, ज्या माध्यमातून आजपर्यंत 20,000हून जास्त MRI केले गेले. 2012 तंत्रज्ञान हे मानवी जीवनाला लाभलेले वरदान आणि शाप दोन्ही आहे, हे आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र या तंत्रज्ञानाला वरदान सिद्ध करण्यासाठी डॉक्टर प्रसाद जोशी नेहमीच धडपडत असत व त्यातूनच त्यांनी जर्मन तंत्रज्ञानानं युक्त ब्रेन लॅब कंपनीची कम्प्युटर नेव्हिगेशन टेक्नॉलॉजी आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केली, जी भारतातील ग्रामीण भागात दाखल होणारी पहिली यंत्रणा ठरली, ज्या माध्यमातून सांधेरोपण म्हणजेच जॉईंट रिप्लेसमेंट ही जटिल शस्त्रक्रिया अधिक सुलभ व जलद होऊ लागली. त्यांचा उत्साह आणि अपरिमित धावपळ बघून आम्ही त्यांच्याकडून बरेचसे गुण घेत असतो. फेसबुकवर ते रोजच्या रोज योगाचे धडे देत असतात आणि त्यांच्या या व्यस्त वेळेमधून सुद्धा ते आपल्या आरोग्यासाठी आणि किती काळजी घ्यायला पाहिजे हे दाखवत असतात. या तंत्राच्या माध्यमातून आजपर्यंत 1000हून अधिक शस्त्रक्रिया पार पडल्या असून सांधेदुखी सहन करणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. 2023 साली वैद्यकीय क्षेत्रातील एक चमत्कार समजला जाणारा रोबोट दाखल करण्यात आला, ज्याच्या सहाय्यानं सांधेरोपण म्हणजेच जॉईंट रिप्लेसमेंट अधिक सोपे झाले. डॉक्टर प्रसाद जोशी यांनी पहिल्यांदाच जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड येथे भारतातील तालुका स्तरावर रोबोटच्या माध्यमातून उपचार करण्याचे कौतुकास्पद कार्य केले, ज्या माध्यमातून 500हून अधिक नी रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. अगदी सर्वात वयस्कर आजींवरील उपचार असोत किंवा जटिल आणि अशक्यप्राय वाटणारी शस्त्रक्रिया असो, डॉक्टर प्रसाद जोशींनी व त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वच साथीदारांनी हा शिवधनुष्य अगदी लिलया पेलला व यातून रुग्णांना व्याधीमुक्त केले. गुंतागुंतीच्या ट्रॉमा सर्जरीज म्हणजे जे कॉम्प्लेक्स ट्रॉमा असतात, हाडाचे 4-5 तुकडे होणे, मांडीचे हाड तुटणे, खुब्याचे हाड तुटणे, 100 वर्षाच्या वरच्या पेशंटचे पण इथे व्यवस्थित ऑपरेशन केले जाते. नंतरची त्यांची देखभाल, BP कमी जास्त होणे, या सर्व गोष्टी इथे व्यवस्थित होतात आणि ऑपरेशनचे रिझल्ट सुद्धा खूप सुंदर असतात. डॉक्टर प्रसाद जोशींनी हॉस्पिटलच्या माध्यमातून फलटण सोबत जी नाळ जोडली, ती अगदी तशीच त्यांच्या हॉस्पिटलमधील सहकार्यांशी देखील जोडली. धकाधकीच्या व ताणतणावाच्या जीवनात लोक कामाच्या ठिकाणी जास्त काळ टिकत नाहीत, ही ओरड आपण नेहमीच ऐकतो. मात्र डॉक्टर प्रसाद जोशींच्या बाबतीत हे गणित चुकीचं ठरतं, कारण जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड येथे काही लोक अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत तितक्याच खंबीरपणे व सक्षमपणे उभे आहेत व हेच एका चांगल्या कामाच्या ठिकाणाची ओळख आहे. यामध्ये 100 वर्षाच्या वरील पण पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेत आणि त्यांना सही सलामत घरी पाठवलेत. या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यामागं जे काही गमक आहेत ते आम्ही ॲज अ टीम सर्व जे काही नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये येत आहे ते आम्ही आणि सर्व टीम ते व्यवस्थित आत्मसात करून त्याचा फायदा रुग्णांना होतो. पहिली गोष्ट म्हणजे सर, इथं हॉस्पिटलमध्ये स्टाफकडे एवढं लक्ष असतं सरांचं की त्यांना कुठल्या गोष्टीत अडचणीत आहे या सगळ्या गोष्टीचा पहिलं त्यांचं हे करतात, निरसन करतात. तसंच सोशल बघितलं तर अख्खं फलटणसुद्धा तुम्हाला सांगेल सरांचं सोशल वर्क कसं आहे की आम्ही सांगण्याची एवढी जास्त गरज पडणार नाही, पण तरी पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा हातभार असतो. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अहमदाबाद येथे ट्रेनिंग कोर्स करून मी सर्टिफाईड कोर्स करून आज मी येथे कार्यरत आहे. ॲक्च्युली तसं पाहता हॉस्पिटलच्या कामाचा आणि शिक्षणाचा काही संबंध नव्हता, पण ट्रेनिंग घेतल्यामुळे आम्ही खूप चांगल्या गुंतागुंतीच्या सर्जऱ्या अगदी चांगल्या प्रकारे पार पाडल्या. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे आपण नेहमीच ऐकतो, पण याचाच प्रत्यय येतो तो जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि डॉक्टर प्रसाद जोशी यांच्या प्रगतीचा चढता आलेख पाहिल्यावर. 1998 साली डॉक्टर प्रसाद जोशी यांचा विवाह पेशानं डॉक्टर असणाऱ्या डॉक्टर प्राची यांच्या सोबत झाला. जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रवास सुरू होण्याच्या आधीपासून मिळणारी ही साथ व्यावसायिकतेत सुद्धा दिसून आली. सोबतच ती साथ माणुसकी जपण्यात आणि समाज सेवेतही तितकीच खंबीरपणे मिळत राहिली.
व त्यांचे हे योगदान जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रत्येक यशात मोलाचा वाटा निभावते. मी डॉक्टर प्राची प्रसाद जोशी. माझं MBBSचं शिक्षण वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ येथे झालं. जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड येथे आरोग्यपूर्ण दर्जेदार शुश्रूषा पेशंट्सना कशी मिळेल यासाठी आम्ही दोघेही नेहमी आग्रही असतो. आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षात पेशंट्सची आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम आम्हाला भरपूर मिळालं आणि असेच पुढेही मिळत राहील असा आम्हाला नक्की विश्वास आहे. डॉक्टर प्रसाद जोशी हे त्यांच्या वैद्यकीय सेवेप्रती प्रयोगशील आणि यशस्वी म्हणून नावारूपास आलेच, मात्र सोबतच त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेतून त्यांचा अमूल्य वेळ विविध समाजोपयोगी कार्यासाठी काढला व याची परिणिती म्हणून 2015 साली सुरू केलेली वॉकेथॉन आज फलटण मॅरेथॉन म्हणून दरवर्षी भरवली जाते, ज्या माध्यमातून अनेक लोकांमध्ये व्यायाम व निरोगी आरोग्याप्रती जनजागृती सुरू झाली. या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे 65हून अधिक वयाचे एक आजोबा 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले व ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे. यासोबतच दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त श्री शरद हर्डीकर, सिंधुताई सपकाळ, श्री प्रकाश व सौ मंदाकिनी आमटे, खासदार श्री अमोल कोल्हे, IPS श्री विश्वास नांगरे पाटील, श्री चारुदत्त आफळे, IPS कृष्ण प्रकाश, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर, पहिल्या महिला कमिशनर मीरा बोरवणकर या विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून जनजागृतीची मोहीम हाती घेतली. हे डॉक्टर जोशी म्हणजे कॉम्प्लेक्सच देतात बाबा. म्हणजे ते स्वतःच अगदी एक तिशीतले वाटावे असे फिट आहेत. आणि सगळ्यांनी हाच प्रश्न केला की फलटणसारख्या ठिकाणी तुमचं तिथे कोणी नसताना कसं चाललंय, पण एकदा हॉस्पिटलची पायरी तुम्ही चढलात, तुम्हाला चहा, नाश्ता, औषधं सहित सगळे डॉक्टर इतकी काळजी घेतात ना, काहीच बघायला बाहेर जायला लागत नाही. फलटणला लाभलेल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशातील गोष्ट म्हणजे आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा फलटण मुक्काम. यावेळी श्री प्रसाद व सौ प्राची जोशी या स्वतः वारकऱ्यांच्या सेवेत, अन्नदानात व कीर्तन परंपरेत रममाण होतात. कालानुरूप सुरू असणारा हा प्रवास असाच सुरू असतानाच ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवा केली, त्याच प्रकारे समाजातील अनेक घटकांनी डॉक्टरांच्या कार्याची दखल गौरव व पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली. 2000 पासूनच्या प्रवासात बरेचसे गौरव झाले, सत्कार झाले, मात्र 2017 साली केंद्र सरकारच्या इंडियन अचिव्हर अवॉर्डच्या माध्यमातून डॉक्टरांच्या कार्याची दखल घेतली गेली, ज्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख केला गेला तो भारतात तालुका स्तरावर केल्या गेलेल्या सर्वाधिक शस्त्रक्रियांचा, जे नक्कीच डॉक्टर प्रसाद जोशींच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे होते. डॉक्टर जोशींसारखा माणूस अमेरिकेत किंवा मुंबई पुण्याकडे असता तर कदाचित फारच आउटस्टँडिंग डॉक्टर झाला असता. परंतु काही माणसं अशी असतात की फलटणमध्ये असून सुद्धा मुंबईचे लोक त्यांना हुडकायला येतात. त्यातच खरी खासियत आहे असं मी समजतो. माझ्या संपूर्ण शुभेच्छा हॉस्पिटलला आहेत, जोशी हॉस्पिटलला आहेत आणि डॉक्टर जोशींना तर निश्चितच आहेत. या दोन्ही भावांचं मला अतिशय कौतुक वाटतं आणि ते माझ्या गावचे आहेत आणि मी त्यांच्या गावचा आहे, याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. भारत सरकारतर्फे दिला जाणारा भारत गौरव पुरस्कार डॉक्टर प्रसाद जोशी यांना प्रदान करण्यात आला, ज्यातून त्यांनी पुरवलेल्या वैद्यकीय सेवेचा गौरव करण्यात आला. बरेच डॉक्टर्स नुसते पैसेच मिळवणे हाच हेतू ठेवत असतात, पण आमचे डॉक्टर प्रसाद जोशी आणि प्राची जोशी यांचं फार वेगळं काम ह्या समाजासाठी, समाजाला वेळ देत इतर कामामध्ये सुद्धा समाजसेवेचं व्रत घेऊन समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो, त्याच्यासाठी आपला त्यातला वेळ थोडा राखून ठेवून समाजसेवा करण्याचं सुद्धा डॉक्टर जोशी
प्रसाद जोशी करत असतात. 2019 साली सकाळ मीडिया ग्रुपनं देखील एक्सलन्स इन ऑर्थोपेडिक या पुरस्काराच्या माध्यमातून डॉक्टर प्रसाद जोशींना गौरवण्यात आले. इथं आलेल्या प्रत्येकाकडं रुग्ण म्हणून किंवा आपलं गिराईक म्हणून न पाहता डॉक्टर जोशींनी सातत्यानं त्याला समजावणं, त्याचं आरोग्य उत्तम कसं राहील याच्यासाठी त्याला मार्गदर्शन करणं, किंबहुना अशा प्रकारचे आजार समाजात इतरांना होऊ नयेत याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या सुविधा, कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन, कोणत्या प्रकारच्या त्याला शिक्षण देता येईल यासाठी डॉक्टर जोशी सातत्यानं प्रयत्नशील असतात. महाराष्ट्र शासनातर्फे 2019 साली वैद्यकीय सेवेसाठीचा आरोग्य रत्न पुरस्कार शासनातील अनेक मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2024 साली देशाची राजधानी दिल्ली येथे टाइम्स नावच्या वतीनं दिला जाणारा इन्स्पायरिंग ऑर्थोपेडिक सर्जन या पुरस्कारानं डॉक्टरांना गौरवण्यात आले. आम्हा सर्व जोशी कुटुंबियांना प्रसादचा खूप अभिमान आहे. त्यांनी जे अचीव केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. पण एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते आणि मी जगभर भरपूर ठिकाणी ट्रॅव्हल केलेला आहे. त्याचा जो टोटल केअर हा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप युनिक आहे. पेशंट हॉस्पिटलमध्ये आल्यापासून त्याची केअर, ऑपरेशन झाल्यानंतर आणि लाईफ लाँग जी केअर आपण घेतो ती मला जगात कुठेही आढळलेली नाही आहे. तर तो खूप कॉन्सेप्ट युनिक आहे आणि प्रसादला अशीच 25 आणि अजून 50 वर्ष भरपूर यश मिळो ही सदिच्छा आणि त्याला भरपूर शुभेच्छा. या साली म्हैसूर येथे डॉक्टर प्रसाद जोशींना बेस्ट ऑर्थोपेडिक सर्जन साठीचा इंडियन मेडिकल अवॉर्ड हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला, जिथे त्यांना मोस्ट ट्रस्टेड डॉक्टर हा बॅज प्रदान करण्यात आला, जो देशातील उत्कृष्ट 100 डॉक्टरांना प्रदान केला गेला. सोबतच बेंगळुरू येथे भारतरत्न APJ अब्दुल कलाम गोल्ड मेडल अवॉर्ड प्रदान करण्यात आला, जो ग्रामीण भागातील उत्कृष्ट अस्थिरोग रोग तज्ञ म्हणून केलेल्या कार्यासाठी देण्यात आला. या साऱ्या व्यावसायिक व सामाजिक जीवनातून डॉक्टर ओळखले जातात ते त्यांच्या दिनचर्येसाठी व ती दिनचर्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यातून जनजागृती करण्यासाठी डॉक्टर प्रसाद जोशी यांना कला क्षेत्राची तितकीच आवड आहे जितके कार्य त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केले आहे. सोबतच योगासाठी डॉक्टर खास वेळ राखून, ज्यामुळे ते नेहमीच हसतमुख, प्रसन्न आणि समाधानी दिसतात व त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ऊर्जा देत राहतात. कर्तव्याबद्दल आपण नेहमीच संकुचित विचार करून माणसाची धन, दौलत आणि संपत्ती आधारित गणना करतो, पण हजारो रुग्णांना उपचार पुरवून उभे राहण्यास उद्युक्त करणारे, समाजसेवेतून समाजातील प्रत्येक घटकाला काहीतरी देण्याची भावना राखणाऱ्या व भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला माणुसकीपेक्षा खूप काही अधिकचं बहाल करणाऱ्या डॉक्टर प्रसाद जोशी, डॉक्टर प्राची जोशी व जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. 25 वर्ष हा काळ नक्कीच 50 वर्षांचा टप्पा गाठेल व येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्शवत उदाहरण निर्माण करेल, हा आम्हा सर्वांना विश्वास आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद विजयकुमार जोशी, अस्थिरोग शल्य चिकित्सक म्हणून गेली 25 वर्ष जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी कार्यरत आहे. आत्ता आपण ज्या वास्तूमध्ये आहोत ती गेली 25 वर्षापासून इथे आपण कार्यरत आहे. 1998 साली जेव्हा मी MS ऑर्थो आणि DNB ऑर्थोपेडिक्स करून डॉक्टर पराग भिडेंकडे जेव्हा जॉईन झालो, तेव्हा डॉक्टर पराग भिडेंकडे जो अनुभव मला शिकता आला आणि त्यांच्याकडे जी शिकवण प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पेशंट सेंट्रिक कसं वागायचं आणि कसे प्रॅक्टिस करायची हे जे मला त्यांनी शिकवलं ते आजही मला चांगलं आठवतं आहे आणि त्याचा खूप उपयोग मला ह्या गेल्या 25 वर्षात मला झालेला आहे. आपल्या ह्या शिक्षणाचा उपयोग आपल्या फलटणकरांना व्हावा, फलटणच्या आसपासच्या लोकांना व्हावा आणि एक दर्जेदार शुश्रूषा आपण द्यावी असं मनात धरून मी गेल्या 25 वर्षापूर्वी 1999 साली 17 डिसेंबरला फलटण येथे प्रॅक्टिस सुरू केली आणि आज 25 वर्षानंतर मागे वळून बघताना असं दिसतं आहे की पेशंटचा एक सगळ्याच पेशंटचा जिव्हाळा, विश्वास आणि प्रेम हे मला नक्कीच मिळालं. आता एक छान अनुभव तुम्हाला सांगतो की 110 वर्षाच्या एका पेशंटचं आजोबांचं मी ऑपरेशन केलं होतं आणि त्यांचं खुब्याचं हाड मोडलं होतं. नातेवाईक त्यांना घेऊन आले होते आणि ऑपरेशननंतर पेशंटला परत पायावर उभं केल्यानंतर पेशंट घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यामध्ये जो एक कृतज्ञतेचा भाव मला आढळला
तर तो बघितल्यानंतर तो हृदयाला भिडला आणि त्यामध्ये खरंच डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या आजोबांनी जाताना माझा सत्कार केला, माझ्या पाया पडले आणि मला असं म्हटले की अरे छान ऑपरेशन्स केलंस रे बाबा, माझं अभिनंदन केलं. आणि असे जेव्हा प्रसंग आपल्या प्रॅक्टिसमध्ये येतात तेव्हा खरंच डॉक्टर झाल्याचं सार्थक हे लाभतं आणि ते जे आशीर्वाद आपल्याला मिळतात ते खरंच खूप अनमोल असतात, फार मोलाचे असतात आणि ते कशातच मोजता येत नाहीत असं मला वाटतं. अजूनही अशी बरीच उत्तम कामं करायची आहेत, समाजासाठी काहीतरी छान करायची इच्छा आहे. गोंदावलेकर महाराजांचा आशीर्वाद आहेच, प्रभू श्री रामचंद्रांचा पण आशीर्वाद आहे आणि असे आशीर्वाद आणि घेऊन आम्ही हे कार्य अविरत चालू ठेवणार आहोत असा ठाम विश्वास मी इथं व्यक्त करतो. आणि परत आत्ता 25 वर्ष आणि रौप्य महोत्सव आपण साजरा करतोय, अजून 50 वर्ष आपल्याला काम करायचं आहे आणि असंच अविरत काम चालू ठेवू असं मला विश्वास वाटतो. धन्यवाद.